ही आहे आमची गावामध्ये कोंबडींची पिल्लं दिसू शकतात ही कुठेतरी चाललंय ना हे बघा अण्णा येतो असा मित्रांनो. आज सकाळ झाली आमची दिवेआगरच्या इकडे रायगडमध्ये आणि सकाळचा सीन का मित्रांनो भारी आहे ना. हे बघा सकाळ सकाळ शांतता आणि आता तुम्हाला एक चांगला सीन दाखवतो. हे बघा समुद्रकिनारा सकाळ सकाळ समुद्रकिनारा फिरण्याची मजा, थंडगार हवा आणि रस्ता एकदम मोकळा रस्ता. आपल्या मुंबई सारखी दगदग नाही मित्रांनो इथे आणि एकदम छान स्वच्छ समुद्रकिनारे, प्लॅस्टिक नाही काही नाही, एकदम सुंदर असे समुद्रकिनारे आपल्या इकडे बघा भेटतात. तुम्हाला जर बाईक रायडिंग सुद्धा करायची असेल तरी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. एकदम छान सगळं आहे. हे बघा एकदम खाली खाली रोड आणि खूप छान वाटतं इकडे फिरायला. तर तुम्ही नक्की दिवेआगरच्या इकडे या आणि इकडे येऊन तुम्ही एन्जॉय करू शकता. आपला दिवस एकदम छानपणे घालवू शकता. हा मंदिर पाण्यात आहे. मित्रांनो आम्ही सकाळच आलेलो आहोत वेलासच्या समुद्रकिनाऱ्यावरती. आमच्या ताईच्या इथे बाजूलाच समुद्रकिनारा आहे वेलासचा. माणगावच्या पुढे आल्यावर जो आपला हरिहरेश्वरला जायला रस्ता तिथून राईट घेतलं की वेलासला यायला होतं आणि खूप छान असा समुद्रकिनारा आहे. इकडे राहण्याची सुद्धा सोय आहे. तर तुम्ही यायचं असेल तर वेलासच्या समुद्रकिनाऱ्यावरती शांततेसाठी येऊ शकता. जास्त क्राऊडेड एरिया नाही आहे. मी सकाळ उठून आता फ्रेश झालो आहे आणि आता समुद्रकिनाऱ्यावरती आलो आहे आणि माझ्या मागे एक मंदिर बघू शकता. त्याचंही सुद्धा तुम्हाला मी शूटिंग दाखवतो. ठीक आहे. इथे शेवाळ पकडलेलं आहे त्याच्यामुळे पाय सरकण्याची शक्यता आहे. तर तुम्ही जर पावसाळ्याच्या टायमिंगला येत असाल तर थोडा सावकाश इकडे चालत या, कारण का ह्या दगडावर शेवाळ पकडलेली आहे आणि त्याच्यामुळे तिथून पाय घसरण्याची शक्यता असते आहे डेफिनेटली. आणि हे बघू शकता इथे एका दगडावरती मस्तपैकी देऊळ बांधलेलं आहे. थोडीशी इथे काय लोकांनी घाणसुद्धा केली आहे बघा, पण असं करू नये माझ्या तरी मते. मित्रांनो विनायक बघू शकता तो बघा कुठे पुढे गेलेला आहे दगडांवरून चालत चालत. आणि खूप ह्या साईडला खडक आहेत आणि तुम्हाला जर बीच सारखं फिरायचं असेल तर हे बघा हे बीच सारखं आहे, म्हणजे वाळू आणि समुद्रकिनाऱ्याचं जे आहे ते बघा इकडच्या साईडला तुम्ही फिरू शकता. आणि इथे जास्त काही क्राऊडेड एरिया नाही आहे. हे बघा तर दगडांवरती बघू शकता कसं जाळीदार स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. हे बघा समुद्राच्या किनारी आहे जाळीदार स्ट्रक्चर. विनायक भाऊ तुला कसं वाटतं इथे येऊन? एक नंबर फिलिंग. मुंबईपेक्षा गाव आहे एकदम मन शांत. रात्रीचं भजन 2-2 वाजेपर्यंत, सकाळची गावाकडची पहाट, तो चिमण्यांचा चिवचिवपणा आणि हे समुद्राची हवा ताजी. हा स्वर्ग बोलतात तर कोकण आहे. स्वर्ग म्हणजे कोकण. ज्यांना फिशिंगचा शॉक असेल ते इथे फिशिंगसुद्धा करायला येऊ शकते. हे बघा हे लोक फिशिंग करण्यासाठी आलेले आहेत. तर इकडे खूप मस्त वाटतं. आम्ही संध्याकाळच्या वेळेला पुन्हा एकदा बीचवर आलो आहोत आणि हे बघूया का इथे काय जण शूट करत आहेत. हे बघा इकडे प्री वेडिंग शूटिंग.
मित्रांनो बघू शकता इथे हे बघा शूटिंग करत आहेत. हे बघा त्याचं मला कॅमेरा वगैरे गेम इक्विपमेंट आणि इथे शूटिंग झालेली आहे भरपूर. तर आम्ही फक्त अशी फेरी मारायला आलो होतो पण इथे कॅमेरा काय टाइमलॅप्स काय घेतात आहे, समुद्राचे शॉट्स घेतात आहे काय समजत नाही. पण शूटिंग चालू आहे, बरेच लोक इकडे शूट करत आहे बघा.